नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मुंबई मंडळाची जी लॉटरी होती तिची ॲप्लिकेशनची एंड डेट झालेली आहे. त्या संदर्भात हे अपडेट आहे की जे 2640 घरांसाठी मुंबई मंडळाची लॉटरी निघाली होती. मध्यंतरी त्या घरांच्या किमतीमध्ये सुद्धा थोडासा बदल झालेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं तर काल 29 मे 2026 रोजी जी ॲप्लिकेशन नंतर पेमेंट करण्याची सुद्धा लास्ट डेट संपलेली आहे RTGS NEFT साठीची. आणि आता जर आपण बघितलं तर ॲप्लिकेशन एंडेड झालेली आहे. ऑनलाईन पेमेंटसुद्धा डेट झालेली आहे 29 मे. यानंतरची प्रोसेस आहे की ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होईल 10 जून रोजी आणि 10 जून नंतर जेव्हा ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे, जर कुणाच्या ॲप्लिकेशनमध्ये काही त्रुटीमुळे जर रिजेक्ट झालं असेल ते ड्राफ्ट ॲप्लिकेशनमध्ये कळणार आहे आणि त्यानंतर काही कालावधी दिला जातो की ते करेक्शन करण्यासाठी. आणि फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 16 जून 2026ला, की जेव्हा 16 जूनला ते ॲप्लिकेशन पब्लिश होतील ते फायनल लॉटरी ड्रॉसाठी कन्सिडर केले जातात. लॉटरी ड्रॉची डेट तरी अजून अपडेट नाही आहे, तर ती जेव्हा कधी अपडेट होईल ते चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर ह्या अपडेट आहेत. आता ॲक्च्युली जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत ई-लोकमतमध्ये जी अपडेट आलेला आहे की किती घरं 2640 घरांसाठी किती अर्ज आलेले आहेत अनामत रकमेसहित आणि ॲप्लिकेशन किती आलेले आहे त्या संदर्भात हे अपडेट आहे. जर आपण बघितलं म्हाडाच्या 2640 घरांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ गुरुवारी संपली असून 97,613 अर्ज दाखल झाले. यापैकी 72,438 अर्जदारांनी म्हणजे 2640 घरांसाठी आत्तापर्यंत 97,613 अर्ज आलेले आहेत आणि त्यातल्या 72,438 अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे. 29 मे हा दिवस अनामत रक्कम भरण्यासाठी अर्जदारांना देण्यात आला होता. आत्ता ही मुदत संपली असून ही रक्कम जमा होण्यासाठी 2-3 दिवसाचा कालावधी लागेल. म्हणजे कालपर्यंत जर बघितलं तर 72,438 लोकांनी अनामत रक्कम सुद्धा भरली होती, जेवढे 97,000 ॲप्लिकेशन आलेले आहेत त्यातल्या. आता ह्या 2 दिवसात फायनल आकडा कळणार आहे की बाकी अजून किती लोकांनी अनामत रक्कम भरलेली आहे. आणि 10 जून रोजी जी लॉटरीसाठीची प्राप्त अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल आणि 12 जूनपर्यंत म्हणजे 10 नंतर 11-12 ह्या 2 दिवसामध्ये ऑनलाईन दावे हरकती दाखल करता येतील. म्हणजे जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल काही कारणास्तव तर ते तुम्हाला करेक्शन करण्यासाठी 2 दिवस आहे आणि 16 जूनला फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होईल, जे लॉटरी ड्रॉसाठी ग्राह्य धरले जातील जितके सारे ॲप्लिकेशन असतील करेक्शन केल्यानंतर. ओके, तर हे अपडेट आहे आजच्या व्हिडिओमधलं. जर माहिती आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा रेग्युलर अपडेटसाठी. थँक्यू.